नुकतीच नवनिर्वाचित बॉडी त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे आणि या नवीन बॉडीचा पहिली सभा व पहिली अर्थसंकल्पीय सभा या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाच्या परिसरामध्ये पार पडते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली अशा आपल्या कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळ खरं पाहायला गेलं तर या संयुक्त महाराष्ट्राचं मंगल कलश आणणाऱ्या व स्थानिक स्वराज्य जनक असणाऱ्या चव्हाण साहेबांच्या समाधीच्या इथं कराड नगरपालिकेचा इतिहासातला पहिलाच हे अर्थसंकल्पीय सभा पार पडते. त्याबद्दल आम्ही भाग्यशाली आहे असं आम्ही स्वतःला समजतो. त्यांनी दिलेल्या वाटचालीवर मार्गक्रमण करून आम्ही सर्वजण इथून पुढे 5 वर्ष काम करणार आहोत. त्याबरोबरच 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे. त्या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्तानं स्वतः चव्हाण साहेब साहित्यिक होते. आज समाधीच्या शेजारी असलेल्या पर्णकुटीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनावर आधारित जेवढी पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली असतील किंवा त्यांच्यावरती लिहिलेली असतील, त्यांनी लिहिलेली पत्रव्यवहारांची पुस्तकं असतील, अशा सर्व पुस्तकं या ठिकाणी आम्ही वाचनासाठी ठेवतोय, जेणेकरून येणारे जे सहलीचे विद्यार्थी असतात त्यांनी हे पुस्तकं या ठिकाणी वाचन परंपरा अखंडित व्हावी अशी या ठिकाणी आमची भावना आहे. निश्चितपणे 27 तारखेला कराड नगरपालिकेची ही सभा या शहराच्या विकासाला एक वेगळं वळण देणार आहे.